सुट्टी असली की प्रियान, प्रक्षिता आणि राजवी ह्या तिघांचं असं काही चालू असतं. त्यानंतर आम्ही थोडंसं उन्हामध्ये बसलो होतो. सध्या थंडीच एवढी पडलेली आहे. आज मला दळण पण करून घ्यायचं होतं. सकाळी सकाळची ते दळण करायला बसले होते आणि कट्ट्याच्या गव्हामध्ये ना खडे निघत नाहीत असा समजच आहे फक्त, कारण की त्याच्यामध्ये हे गव्हासारखे खडे आहेत. मागच्या वेळेस चपात्या थोड्याशा कचकच लागत होत्या म्हणून चांगले निसून बघितले तर हे असे खडे निघाले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे दादासोबत गोडुलीचं बघा किती छान खेळणं चालू आहे, तर दोघांचं बॉन्डिंग एकदम मस्त आहे. त्याच्यानंतर आज 2 पार्सल जे आहे ते रिसीव्ह झाले होते. त्याच्यातलं हे पहिलं फर्स्ट क्रायवरून प्रक्षितासाठी ना ह्या 2 पॅन्टी मागवल्या होत्या. त्यातली ब्लॅकवाली थोडीशी ठीक होती आणि ही जी मरून कलरची आहे ती अजिबात नाही आवडली, ती रिटर्न करून टाकली मग. आणि हे दुसरं पार्सल ज्याच्यामध्ये राधे कृष्णा क्रिएशनवरून ना मला हे छान असं हँडमेड ज्वेलरीचं पार्सल रिसीव्ह झाले. त्याच्यामध्ये हे लॉंग मंगळसूत्र आहे, पेंडॉल मला खूप जास्त आवडलं. त्याच्यावरती मॅचिंग कानातले आहेत, परत हे केसांना लावण्यासाठी पिन आणि त्याच्यावरती सुद्धा मॅचिंग कानातले आहेत. आता लगेच काय वेअर करून नाही दाखवणार, कारण की उद्या एक लग्न आहे त्यावेळेस मी घालेल, तर नंतर तुम्हाला दाखवेल. आणि जशी आमच्या घरातली टीव्ही बंद झाली ना तसं लेकरांनी ना घराचं चक्क एकदम कबड्डीचं ग्राउंडच करून टाकलंय. आणि ह्या दोघांची मस्ती बघून गोडुली मात्र मस्त खुश होते, मस्त एन्जॉय करते ती. तसं हे दोघांचं मध्ये मध्ये कधी आठवण आली की म्हणतात की मम्मा टीव्ही लाव म्हणून. आता बघूया किती दिवस राहते, तर जवळपास 1 महिना होऊन गेला टीव्ही अजिबात नाही लावलेली. बाकी असं म्हणतात ना की मुलापेक्षा मुलींना जास्त माया असते, पण आमच्या इथे उलट आहे थोडंसं. प्रियांना प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करायची असते पण प्रक्षिताला अजिबात नाही. तुमच्या इथे कसं आहे कमेंटमध्ये कळवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.